स्वामी समर्थांच्या 11 गुरुवारांच्या व्रताचा आणि त्या व्रतादरम्यान मला आलेल्या स्वामींच्या कृपेचा, माझ्या आयुष्यात घडलेला एक अतिशय हृदयाला स्पर्श करणारा अनुभव सांगणार आहे. तर ही कथा फक्त चमत्काराची नाही, तर श्रद्धा, संयम आणि पूर्ण समर्पणाची आहे. माझ्या आयुष्यात एक असा काळ आला होता की सगळंच काही बिनसल्यासारखं वाटत होतं. घरात आर्थिक अडचणी होत्या, कामात यश मिळत नव्हतं, पण सतत तणावाखाली होतं. कितीही प्रयत्न केले तरी मार्ग दिसत नव्हते. मनासारखा जॉब नव्हता आणि घरात कमवती फक्त मी एकटीच होते. एक दिवस खूप निराश होऊन मी देवासमोर बसले होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेव्हा माझ्या नजरेसमोर अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा फोटो होता. त्या तेजस्वी डोळ्यांकडे पाहताना मनात एकच विचार आला, स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. त्या दिवशी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने मला सांगितले, तू 11 गुरुवारचं स्वामी समर्थांचं व्रत कर, पूर्ण श्रद्धेने कर, स्वामी नक्की ऐकतील. मी ठरवलं आता पूर्ण विश्वासाने व्रत करायचं. पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठले, अंघोळ करून स्वच्छ पिवळ्या रंगाचे कपडे घातले, देवघर साफ केलं. स्वामींच्या फोटोसमोर पिवळं फूल, हळद, कुंकू, अगरबत्ती लावली. मी मनापासून प्रार्थना केली, स्वामी, मी 11 गुरुवारचं व्रत सुरू करत आहे. माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहीत आहे, पण ती पूर्ण झाली नाही तरी मला शक्ती द्या, धैर्य द्या, कारण घरात मी एकमेव करती आहे. त्या दिवशी उपवास केला. दिवसभर श्री स्वामी समर्थ हा जप करत राहिले. दुसऱ्या गुरुवारी थोडं मन डळमळलं, कारण परिस्थितीत काहीच बदल दिसत नव्हता. मनात प्रश्न आले, खरंच काही होईल का? पण तरीही व्रत सुरू ठेवलं. त्या दिवशी स्वामींची कथा वाचली, त्यांच्या लीलांची आठवण काढली. तिसऱ्या गुरुवारी एक छोटा प्रसंग घडला. मी खूप दिवसांपासून ज्या व्यक्तीशी संपर्क साधायचा प्रयत्न करत होते, त्यांचा अचानक मला कॉल आला. तो फार मोठा बदल नव्हता, पण मला वाटलं ही स्वामींची खूण आहे. चौथ्या गुरुवारी मला एक वेगळंच समाधान जाणवलं. जरी बाहेरच्या परिस्थितीत फारसा बदल नव्हता, तरी मन मात्र शांत होतं. पाचव्या गुरुवारी मी स्वामींच्या नावाने गरजू व्यक्तीला अन्नदान केलं. त्या दिवशी मन भरून आलं. असं वाटलं जणू स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत. सहाव्या गुरुवारी एक आश्चर्यकारक स्वप्न पडलं. स्वप्नात मी एका मोठ्या मंदिरात होते. समोर तेजस्वी प्रकाश होता. त्या प्रकाशातून एक आवाज आला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा मला भास झाला. सकाळी उठल्यावर अंगावर रोमांच उभे राहिले. मनात खात्री बसली, स्वामी माझं ऐकत आहेत. सातव्या गुरुवारी अचानक घरात मोठी अडचण निर्माण झाली. आर्थिक व्यवहार अडकले, काहीतरी चुकत आहे असं वाटलं. क्षणभर वाटलं की व्रत थांबवावं का, पण लगेच स्वामींच्या फोटोसमोर बसले. डोळे मिटून जप सुरू केला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मन मात्र शांत झालं. आठव्या गुरुवारी परिस्थिती थोडी सुधारली. एक नवीन संधी मिळाली. ज्या कामासाठी मी खूप दिवस प्रयत्न करत होते, त्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळेल असं वाटत होतं. 9व्या गुरुवारी मी पूर्ण दिवस नामस्मरणात घालवला. त्या दिवशी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. माझी इच्छा पूर्ण होईल की नाही याची चिंता कमी झाली, कारण स्वामींवरचा विश्वास वाढला होता. 10व्या गुरुवारी मी 11 माळा जप केला, पण पूर्णपणे समर्पित केलं. त्या दिवशी संध्याकाळी एक आनंदाची बातमी मिळाली. माझ्या कामाबद्दल अंतिम मजुरी मिळाली होती, कारण मला जॉब लागला होता. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, स्वामी तुम्ही खरंच आहात हो. 11व्या गुरुवारी मी विशेष पूजा केली. पिवळ्या फुलांनी सजावट केली. गुळ चण्याचा नैवेद्य ठेवला. पूजा संपल्यावर मनात एक विलक्षण शांतता होती. जणू काहीतरी पूर्ण झालं होतं. त्या दिवशीच मला अधिकृत कळवलं गेलं
की माझी मोठी इच्छा पूर्ण झाली आहे. त्यासाठी मी इतके दिवस प्रार्थना करत होती, ती गोष्ट प्रत्यक्षात आली होती. मी रडतच स्वामींच्या फोटोसमोर नतमस्तक झाले. तर मंडळी, या 11 गुरुवारांच्या व्रताने मला 3 मोठे धडे दिले. एक म्हणजे श्रद्धा ठेवली तर मार्ग नक्की मिळतो. संकट ही शेवटची परीक्षा असते. देव आपल्याला हवं तेच देतो, पण योग्य वेळी देतो. स्वामी समर्थ यांनी माझी फक्त इच्छा पूर्ण केली नाही, तर मला मानसिक बळ सुद्धा दिले. मित्रांनो, ही कथा, हा अनुभव फक्त माझा नाही, ही प्रत्येक त्या भक्ताची आहे ज्याने पूर्ण श्रद्धेने स्वामींना हाक मारली आहे. जर तुमच्याही आयुष्यात अडचणी असतील तर एकदा मनापासून स्वामींना शरण जा. पण लक्षात ठेवा, व्रत म्हणजे व्यवहार नाही, तो विश्वासाचा प्रवास आहे. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.